कसं आहे वरून. तर मित्रांनो आपण आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या इथे आलो आहे. देश का थंडा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या इथे आलो आहे. तर नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे. तर आता आपण आहे ना पहिले तर आहे ना म्हणजे काहीतरी व्हेजने स्टार्ट करू, नंतर हळूहळू नॉनव्हेजकडे जाऊ आपण. तर आपण पहिले आपण दाबेली बघा इथे थांबूया. बघूया चला. किती बंद करतो? 9:30. वही उस दिन में 9 बजे आसपास आया था, बंद हो गया था. अरे कभी चालू होता है इधर? हाँ संडे छुट्टी है. हाँ हेलो दादा. ओके ओके. आज हो जाता तो अच्छा था. हां हां दोन ना. त्या मित्रांनो पिझ्झा कसं लागते ते, कारण की खूप गरम गरम आहे. गरम गरम ते दिलेलं आहे. आपको बता दो. तर आता बघा इथे ना, इथे पहिले तर आहे ना दाबेली क्रिस्पी असायला पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट, कारण की पाव जर क्रिस्पी असेल तर भारी लागतं. बघा आता तर मला आहे ना खायल्यावर पहिले जे चटपटा पण आहे ना ते लागलं, जो मसाला टाकला आहे ना तो भारी लागतो. त्यानंतर आता आपण दुसरी बाईट खाऊ ना, तेव्हा आपल्याला आहे ना जी गोड चटणी आहे ती लागेल. ते थांबूया. तेच बरोबर केलं मी. गोड चटणी लागली. ते गोडसोबत त्यांनी जे पीनट्स टाकले ना, पीनट्स ते एकदम भारी लागतं, कारण एकदम स्क्रंची लागते ते खाल्ल्यावर. पण ते दाताला लागतं म्हणून ते भारी वाटतंय खायला. भारी वाटतंय. टेस्ट तर भारीच आहे. एवढं तिखट नाही. स्पायसी नाही मस्तपैकी फ्लेवरमध्ये, पण मला थोडं स्पायसीनेस लागते थोडी म्हणून. मी आले सगळं ट्राय करा, कारण की मेट्रो काय जवळच आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं खातीच आहे. मग तुम्ही बघितलं तर आता अबिरा सांगेल कसं आहे. एकदम मस्त आहे. जसं वरून बोलला एकदम मस्त आहे. कारण की हा व्हेजिटेरियन आहे, त्या कारणाने तो फक्त आपल्याला व्हेजचा आहे तेच सांगू शकतो. बाकीच्या ठेका मी घेतो नॉनव्हेजचा. मला माहिती नव्हतं, आता सांगतो मला तू व्हेज करून. चला आपण आता पुढे पण जाऊया. पुढे पण खूप काय तर आपण यमी महाराष्ट्र फास्ट फूडच्या इथे आलेलो आहे. आणि यांच्या इथे खूप काय आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही फ्रँकीज आहेत. आणि बर्गर्स पण आहेत. व्हेज फ्रँकी, शेजवान फ्रँकी ते सगळे. चिकन फ्रँकी पण आहे. चिकन बर्गर पण आहे बाय द वे. तर मी चिकन तर आपल्याला खायचेच आहे, तर मी विचार करतो की एक फ्रँकी पण बघूया. एक फ्रँकी कशी लागते बघूया. तर बघूया. एक फ्रँकी सिंगल आहे. हां सिंगल आहे का तुझा? अरे डबल आहे का? आणि मी अभिराजला बोललो की का करून टाकू, बोलला की जरा मिक्स थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पण आपण त्यासाठी बघूया. इथे व्हेजचं पण आहे, त्यासाठी आपण तिथे बघूया. तर आपण बघूया आता कधी होते, कसं होते ते बघूया.
एक फ्रँकी दाखवतो मला. काय रे तू काय घेतलंस? हे व्हेजमध्ये बिस्किट घेतली. व्हेज माणसं काहीच करू शकतात. तर बघा इथे तर आपण आता खाऊन बघूया अंडा रोल. तर मित्रांनो आपण आता एग रोल खाऊन बघतोय. तर आता मग खाऊन बघूया कसं आहे ते. चांगलं आहे कारण की ते अंड्यासोबत आहे ना अंडा टेस्ट येते पहिली गोष्ट. पण जे त्यामध्ये त्यांनी शेवबी टाकली ना त्यामध्ये क्रंचीपणा खूप आहे. खातं ना असं एकदम क्रंची वाटतं ते. तर मित्रांनो वरुणला क्रंची गोष्टी खूप आवडतात. बघितलं आपण दाबेली पण क्रंचीच आवडली त्याला. ते फ्रँकी पण क्रंची आवडली. शेजवान चटणी असं सॉल्टी आहे पण क्रंची थोडं भारी वाटतंय. कारण की जसं खातो तसं आपल्याला आतले नूडल्स भेटतात. नूडल्स पण आहे. जसं तुम्ही खाजाल ना त्यावेळी तुम्हाला अंडा आहे ना अंडा ते जास्त लागेल. तरी अंड्याची जे आहे ना अंड्याचं ते पूर्ण इथून एकदम पूर्ण आहे. कधीच खातोय पण मोठा बाईट घेतला एकदम आणि पूर्ण गरम थोडं गरम आहे पण भारी लागते. तुम्ही एकदा ट्राय करा कारण की मी इथे इथून आहे ना पहिले जेव्हा आलो ना तेव्हा मी व्हेज मॅगी पण ट्राय केलेली आहे. म्हणून मी पहिले पण कस्टमर आहे म्हणजे पहिले पण मी घेतलेलं आहे यांच्याकडून. पण आता पहिल्यांदा मी बोललो काहीतरी नॉनव्हेज घेऊया. मित्रांनो बघा आपण आता कधी आलेलो आहे जेव्हा संडे आज आणि संडेला सगळं बंद आहे. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे डोसेची आणि आपण आता मैसूर डोसा ट्राय करूया. मैसूर मसाला डोसा ते मेन्यू पहिले बघितलेला आहे त्या कारणाने मेन्यू पहिले बघितलेला आता मग खाऊन बघूया. मग दाखवतो तर कसं बनतं ते पुन्हा बघा त्या आपण खाऊन बघूया कसं लागतं. चला लावरे जरूर मागे पैसे काढलेले त्यांना बोललेलं खाणार मित्रांनो बघा पद्धतशीर त्याने मस्त की दिलेलं आहे. फक्त माझी एक्सपेक्टेशन जरा हाय होती की तो असं गोल करून ते व्हिडिओ दिसतं ना कसं येईल. पण त्याला बघूया त्याचा काय वांधा नाही. टेस्ट चांगली असेल तर बघूया कारण की त्यांनी भाजी पण दिलेली आहे. टेस्ट ट्राय पहिले भाजी खाऊन बघूया भाई त्यानंतर मागतो.
आल्यावर होतात. क्रिस्पी आहे का? क्रिस्पी नाही आहे, पण मला ते डोसा थोडा आहे ना, डोसा थोडा आंबटच लागतोय, थोडा आंबट लागतोय मला. जे खरं आहे ते सांगतो भाई, आपण असं नाही करत, जरा आंबट आहे. काही ना त्यांची पॅटर्नला आहे ना, त्याचा थोडा आंबटपणा येतो, फ्रेश नसेल थोडा आंबटपणा येतो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये त्यांनी आहे ना आपल्याला बीटरूट दिलं आहे, गाजर दिली आहे, कांदा ते टमाटर सगळं दिलेलं आहे, शिमला मिरची सगळं दिलं आहे. पण याचा आंबटपणा जायच आहे, मान्य करतो याचा आंबटपणा, पण याचा हे जरा खूप म्हणजे वेगळं लागते. म्हणजे मला तर वेगळं लागतंय, जे खरं आहे ते बोलतं. ट्राय करा तुम्ही एकदा येऊन ट्राय करा, पण हे थोडं याला मी 10मधून 4 देऊ शकतो, 10मधून 4. चला तर मित्रांनो, पछतावा नाही होते, सगळ्या गोष्टी ट्राय करायला पाहिजे. पण संध्याकाळ झालेली आहे, त्यांनी फ्रेश ठेवायला पाहिजे होतं. कसं वाटतंय तुला, कसं वाटतंय? एवढं काय खास नाही, साधंच नॉर्मल. हे जरी चांगलं असतं ना, भाजी आपण मान्य करतो भाजी, पण विषय हा याचा होता. टेस्ट वेगळी, आंबट. तर मित्रांनो, आपण ना हरे राम हरे कृष्णाचे झालो, आपण काही ट्राय करतोय. आतमध्ये गेला सांगतो तुम्हाला. रोल खाल्ला, एक दाबेली खाल्ली आणि आंबट मसाला डोसा खाल्ला. तर मित्रांनो, दोन्ही मस्त होते. थँक्यू भाई. पाणी आलेलं आहे. ती टेस्ट घेऊन आहे ना, थोडीशी चव गेली मी, चव. मी मोस्टली असं काय बोलत नाही, पण कसं माहिती का, डोसाचा बॅटर असू शकतो का डोसाचा बॅटर आहे ना, सकाळपासून आहे, संध्याकाळ पण होऊ शकतं. म्हणजे जी भाजी होती ना, भाजी त्यामध्ये टमाटर जास्त होतं, त्यासोबत मीठ पण कमी होतं, आणि आम्हीच नव्हतो, दुसरे कस्टमर होते, त्यांनी पण सेम रिव्ह्यू दिला आणि ते सेम मसाला डोसा घेतलेला. त्या जाऊ दे असं आपल्याला कुठे ना कुठे भेटेल, त्याला पण चांगलं काहीतरी शोधायला पिक्चरचे प्रयत्न करूया अजून. आणि आता अभिराज पण इथे बसलेला आहे. खास अभिराज तर म्हणजे इथे आणलं त्यांनी स्पेशल, तरी काहीतरी डिश आहे. काय डिश आहे स्पेशल? दही पापडी चाट. दही पापडी चाटसाठी आलं आहे. ठीक आहे. जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला माहिती असेल तर मी मागे आलेलो, 2 वर्ष पहिला आलेलो. तेव्हा माझा काहीतरी पेपर होता, FYचा पेपर होता, तर गावी गेलेले तेव्हा मी ते थाली खायला आलेलो. थालीचं पण दाखवलेलं, भारी होते थाली. दही पापडी चाट बघूया कसं लागते, कारण की खास अभिराजची फरमाईश देखते, तर त्याची फरमाईश वगैरे चांगलं असेल. बघूया. एक पापडी चाट आलेलं आहे. थँक्यू. तर आपण खाऊन बघूया भाई दही पापडी चाट, स्पेशली रिकमेंडेड बाय अभिराज. लेट्स सी काय होते भाई, बघूया. मस्त आहे. डोसा चांगला आहे का दही पापडीची? काय लक्षात नाही द्यायचं भाई, चांगलं आहे भाई. दही पापडी चाट हे बघा.
पहिली गोष्ट दही एकदम फ्रेश आहे. दही म्हणजे जे आंबटपणा असतो ना तो आंबटपणाच नाही. म्हणजे शेंगदाणे त्याच्यामधून दाखवतो काय काय. त्यांनी एकदम भारी गेलेलं आहे बघा. हे बघा इथे डाळिंबे टाकलेत आणि आतमध्ये गोड चटणी. आतमध्ये गोड चटणी ती खास आहे चटणी. त्याच्यामधली ती गोड चटणी ती खास एकदम एकदम भारी एकदम भारी. कारण की दहीमध्ये थोडा आंबटपणा असतो पण त्यात नाही आहे. शेव पण टाकलेली आहे. त्यात थोडा चाट मसाला वरतून तुम्हाला दिसत असेल. कोथिंबीर आहे. एकदम मस्त आहे. आता बघा आपण असं टाकलं ना त्यांनी असं पूर्ण असे दही पापडीमध्ये पूर्ण हे नाही पण तुकडे टाकलेत ना. तुकडे टाकलेत ते चांगलं वाटतं. कारण की काहीतरी वेगळापणा त्यांनी झाला आहे त्याला. कारण की दही पापडीला मोस्टली आपण खाली पापडी बघतो पण नाही तुकडे टाकतात म्हणून भारी वाटतं. या हॉटेलमध्ये मी येतो खायला आलो. मी जेवायला आलो बाहेर. खायला नाही आलो जेवायला आलो. पण हे भारी होतं बाई. जे कमी आले जे काही पण आहे ना टेस्ट आहे बाई याला. तुला काय वाटतं? तुझं पहिल्यापासून इथला गिराक आहे याचा एकदम ओरिजिनल आधीपासून जी टेस्ट आहे तीच आहे. काहीच बदल नाही. दही पण सेम वापरतात आणि एकदम मस्त. मला जुहूला कामाला होतो तेव्हा एका फ्रेंडनी रेकमेंड केलं होतं की जुहूवरून इथे हे खायला यायची दही पापडी चाट. तेव्हापासून आमचं सगळ्यांचं फेवरेट आहे. मस्त. आणि हे बघा पापडी पण आहे ना. हे बघा पापडी पापडीचा क्रिस्पीनेस नाही याचा आहे. हे आहे मला समजत नाही. मी एकदा खातो भाई कारण की टेस्ट चांगली होते माझी आता. आणि म्हणतो कैरी पण टाकलेली आहे. मध्ये आंबट लागेल. गोड लागेल आंबट लागेल भारी लागेल. आणि आतमधून आहे ना त्याने इमलीची लेअर टाकली ना त्याने भारी वाटतं. पहिली गोष्ट आहे ना सजावट ती मेन असते आणि टेस्ट मेन असते. ती दोन्ही येतात. वर्जेट आहे बाई. मी रिकमेंड करीन पाहिजे या तुम्ही. कारण की बाई चांगलं आहे. हरे राम हरे. अच्छा बघा पण हे भारी आहे. याला तुम्ही काय बोलू शकतो. याला नाव नाही ठेवू शकतो तुम्ही. हे भारी आहे. इथे या का टेस्ट करा भाई. पोट भरले माझं. पोट भरलं पाहिजे. तर मी आईस्क्रीम पण खाऊ तुला माहिती आहे. मला शोरमा पण खायचा होता पण तो खाणा नाही मी आता. पोट भरलं माझं. तर मित्रांनो बघितलं असेल हे तर म्हणजे वेस्टर्नचे इथलं होतं. आणि वेस्टर्नचे इथे ॲक्च्युली आहे ना त्यांना मी विचारलं की मोस्टली पण दुकान बंद होते. कमीत कमी दुकानं जास्त बंद होते. कारण की आज संडे दिवशी त्यांनी बंद केले. कारण की इथे इंडस्ट्रियल एरिया पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणून त्यांनी बंद केलेलं आहे. आता मंडे ट्यूसडे त्या टायमाला चालू असेल. पण जिथे चालू होतं तुम्हाला दाखवलं. कारण की इथे ना मी खूप खायला पण आलेलो आहे म्हणून मला एक्सपिरियन्स पण मी फ्रँकीवालं खाल्लेलं खूप जे खाल्लेलं. पण डोसा मला खरं वाटणार नाही. पण जे तिन्ही गोष्टी आहे ना दाबेली फ्रँकी अंडा फ्रँकी आणि दही पापडी मी वरती होईल. दही पापडी इथे 10 out of 10 दही पापडीला. दही पापडी चाट हे होतं भाई A1 रावत होतं. तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. कारण की नवीन व्हिडिओ येत तर तुम्ही मला कमेंट करा की कुठे अजून जाऊ कुठे एक्सप्लोर करू.
ते मला कमेंट करा, कारण की समजेल की बाबा तिकडे जायचा प्रयत्न करेल. जाईनच होईल, प्रयत्न नाही, जाणार आपण. अभिराज पण सोबत येईल, तो मला बोललेला आता. तर आता पाऊस येत नाही तरी मी छत्री आणलेली बघा, छत्री आणलेली आहे, छत्री लोकांनी छत्री आणली पण पाऊस आला नाही. चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये, चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.